जनसुनावणी लावण्याचं सांगितलं, ती जनसुनावणी त्यांची खाजगी जागा आहे. म्हणजे ज्याच्या विरोधामध्ये किंवा ज्याच्या बाजूने बोलायचं असेल त्याला ती न्यूट्रल प्लेस पाहिजे. पहिल्यांदा असं महाराष्ट्रामध्ये घडतंय की जनसुनावणी त्यांच्या खाजगी मालमत्तेमध्ये लावली आहे. आणि प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा जो मुद्दा आहे त्यासाठी मान ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत. मान ग्रामस्थांनी हे उभारलेलं आंदोलन आहे आणि 3,500 लोकांना आम्ही रोजगार देऊ आणि अशी फसवे आश्वासन देऊन ही या ठिकाणी कंपनी आणलेली आहे. विराज प्रोफाईल या कंपनीच्या आवारात आपण सध्या आहोत. आपण पाहू शकत असाल माझ्या मागे काही ग्रामस्थ जे आहेत, मान ग्रामपंचायतच्या अंतर्गत ही कंपनी येते. याच गावातील ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. हा जो मोर्चा आहे त्यांनी आज विराज प्रोफाईल कंपनीच्या विरोधात आणलेले आहे. नेमक्या काय समस्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बघा, विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे या ग्रामसभेच्या ज्या गावाच्या हद्दीमध्ये हा प्रोजेक्ट त्यांना करायचा आहे, त्यांच्या ही पेसा ग्रामपंचायत आहे, त्या पूर्ण ग्रामसभेचा विरोध डावलून शासनाने सुद्धा त्यांच्या भूलथापांना बळी पडून हा जनसुनावणी लावली आहे. वास्तविक जनसुनावणी लावण्याचे निकष 45 दिवस आधी किमान सर्व परिसरातील जनतेला कळलं पाहिजे. ह्याचं उल्लंघन झालं आहे. ज्या ठिकाणी जनसुनावणी लावण्याचं सांगितलं, ती जनसुनावणी त्यांची खाजगी जागा आहे. म्हणजे ज्याच्या विरोधामध्ये किंवा ज्याच्या बाजूने बोलायचं असेल त्याला ती न्यूट्रल प्लेस पाहिजे. पहिल्यांदा असं महाराष्ट्रामध्ये घडतंय की जनसुनावणी त्यांच्या खाजगी मालमत्तेमध्ये लावली आहे आणि ते MPCBच्या नॉर्म्समध्ये त्यांनी लिहिलेलं आहे त्याचं नाव सुद्धा. त्यामुळे हा विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून जे बेकायदेशीर बेसुमार जे प्रदूषण गेलं आणि दशकांपासून इकडे होतंय त्याचा त्रास या संबंध भागातील जनता भोगते. आणि ज्या आधारावर त्यांनी MOU केला आहे, हा MOU काय केला, रोजगार देऊ. तुम्ही जर माहिती घेतील, मी आदरणीय CM साहेबांना आणि आदरणीय DCM साहेबांना दोन्ही विनंती करतो की त्यांनी ह्या उद्योगाची माहिती घ्यावी की ह्याचं एवढं व्हायोलेशन आहे. आतापर्यंत शेकडो लोक या विराज उद्योगामध्ये मारले गेलेले आहेत आणि इथला रोजगार करणारा माणूस हा इकडचा लोकल नाही, आदिवासी समाज नाही. उलट आदिवासी समाजाला स्थलांतरित व्हावं लागलं प्रदूषणामुळे. हे गेल्या अनेक दशकांपासूनचा इकडचा अनुभव आहे. त्यामुळे आपण या विराजची जनसुनावणी रद्द व्हावी, ताबडतोब शासन रद्द करावी आमची मागणी आहे. आणि हे जर रद्द नाही झाली 8 तारखेची तर ह्याच्या पुढचं आंदोलन हे खूप मोठ्या संख्येने तीव्र होईल आणि शासनाला मग हे सांभाळणं कठीण होत आहे. मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. पाणी, वारा ह्याचं प्रदूषण आहे आणि त्याचा फटका मोठ्या प्रमाणात इथल्या मान ग्रामस्थांना बसलेला आहे. आता या विराज प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा जो मुद्दा आहे त्यासाठी मान ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत. मान ग्रामस्थांनी हे उभारलेलं आंदोलन आहे आणि आमच्या ग्रामस्थांच्या पाठीमागे हे सर्व पक्षीय नेते आणि त्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं अशी मंडळी आपल्याकडे पुढे आलेली आहेत आणि या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे, उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे आणि हाच मोठा पाठिंबा हा पुढे देखील राहील. आमचं उद्दिष्ट आहे हा विस्तारीकरण रद्द व्हायलाच पाहिजे आणि त्याचबरोबर जो आधीचा प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पामध्ये तो प्रकल्प बंद झाला पाहिजे. बंद होत नसेल त्याच्यामध्ये पूर्ण प्रदूषणाचे नॉर्म्स जे आहेत, प्रदूषण मुक्तीचे नॉर्म्स जे आहेत, ETPचा प्लांट असू दे किंवा आणखी काही असू दे, जे आमच्याकडे जे दूषित झालेलं पाणी जे गावामध्ये सोडलं जातं हे बंद व्हायला पाहिजे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आणि जो ह्याचा पाटाचं पाणी येतं, कालव्याचं पाणी येतं, हे पूर्ण पाणी बेकायदेशीररित्या विराज कंपनीकडून वापरलं जातं आणि त्याचं खराब झालेलं पाणी गावासाठी सोडलं जातं. हे शासनाच्या मालमत्तेवर देखील, ह्या भूमिपुत्रांच्या मालमत्तेवरती आणि ह्या मान गावाच्या मालमत्तेवरती ह्या विराज कंपनीने डल्ला मारलेला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि हा प्रकल्प इथे येऊ नये म्हणून आम्ही यापुढे एकजुटीने प्रयत्न करत राहणार. विराजचा इतिहास जर बघितला तर साधारण 95 पासून विराज कंपनी ह्या भागात आहे. तारापूर MIDC, त्याच्यानंतर ह्या पूर्वेकडच्या भागात आणि आता जो दावोस इथे जो करार झाला त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विराजची मॅनेजमेंट यामध्ये त्यांनी असं सांगितलं की हा भागातला जो आदिवासी आहे त्याचं स्थलांतर होतं, त्याला काम मिळत नाही आणि म्हणून 3,500 लोकांना आम्ही रोजगार देऊ आणि अशी फसवे आश्वासन देऊन ही या ठिकाणी कंपनी आणलेली आहे. जवळजवळ 100 एकरमध्ये हे विस्तारीकरण होणार आहे आणि यासाठी जवळजवळ 42 लाख लिटर पाणी रोजचं त्याच्यासाठी उपयोगात येणार आहे व त्याचा होणारा जो विसर्ग आहे तेच पाणी आमच्या इथल्या जनतेला मिळणार आहे. खरं तर आम्ही आता याच्या पुढचं आंदोलन इथून जे पाणी सूर्या प्रोजेक्टचं जे पाणी जातं, धामणी आणि कवडा सी धरण जी बांधली गेली ती खरं तर आदिवासी उपयोजनेतून बांधली गेली आणि इथला आदिवासी स्थलांतर करतो. उन्हाळ्यात त्याला काम नसतं आणि त्याला दुबार शेती करता यावी म्हणून आदिवासी उपयोजनेतून खर्च करून ही धरणं बांधलेले आहेत. पण आज सिंचन क्षेत्र यांनी कमी करायला लावलेलं आहे आणि विराज कंपनी तिथलं पाणी सगळं वापरतं. म्हणून आमची मागणी राहील का इथून पुढे कालव्याला जे पाणी जातं ते बंदिस्त असं पाईपलाईनमधून गेलं पाहिजे. शेतकऱ्याचं पाणी जे चोरलं जातं ती लूट इथे थांबली पाहिजे. विराजच्या कंपनीच्या माध्यमातून आणि जे MIDC आहे इथे अनेक लोक अपघाताने बळी जात आहेत. आताच 59 लोक बळी गेलेले आहेत आणि 113 लोक जखमी झालेले आहेत.
तर हे जर थांबवायचं असेल, जे प्रदूषण हा आमचा पट्टा हरित आहे, पण आज आपण बघाल तर अतिशय प्रदूषणकारी असा हा पट्टा झालेला आहे ना. आम्हाला तो वाचवण्याचा असेल, आम्हाला इथे राहायचं आहे आणि तो वाचवायचा असेल तर आम्हाला रस्त्यावर यावंच लागेल. जनसुनावणी ही आम्ही बेकायदेशीरच मानतोय, त्यामुळे न्यायालयीन लढा हा सर्वात महत्त्वाचा असेल. पण न्यायालयीन लढ्याबरोबर आमचा रस्त्यावरचा लढा, आज आम्ही तुम्हाला फक्त एक झलक झाली की याच्यामध्ये लढा किती तीव्रपणे होऊ शकतो. आणि लक्षात घ्या, तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर अत्यंत निसर्गरम्य असं ठिकाण आहे. माझं गाव बाजूला पडगे आहे, ज्याच्यामध्ये किल्ला, धबधबे आहेत. आणि याच्या बाजूला या 10 एकरनी इतकी जर समजा प्रदूषण होत असेल तर उरलेल्या 100 एकरमध्ये काय होईल त्याची देवच जाणे. त्यामुळे प्रत्येक म्हणजे या फक्त मान गावाचा नाही, या पंचक्रोशीतल्या लोकांचा पूर्णपणे विरोध या विराजला असेल. नमस्कार, काय सांगाल? आज आपण महाराष्ट्राच्या या विराज प्रोपेन कंपनीच्या विरोधात हा मोर्चा आणलेला आहे. काय नेमक्या मागण्या आहेत, काय सांगाल? होणार आहे तो त्याच्याही कितीतरी पटीने होणार आहे. तर ह्याचा जो त्रास 14 ते 15 वर्षापासून आमच्या गावात होतो, जो नाल्यामध्ये जो लाल पाणी सोडला गेलेला आहे, तो आतापर्यंत विहिरी आणि बोरवेल त्यांनी सर्व त्यांचं ग्राउंडिंग वॉटर जे आहे ते सर्व नष्ट केलेलं आहे. म्हणजे उद्या तुम्ही बोरिंग मारूच शकत नाही, मारला तरी त्याला लाल पाणी लागणार. एक तर तुम्हाला बिसलरी मागावी लागणार किंवा मग टँकर. आणखी एक ग्रामस्थ आहेत, त्यांची गप्पा मारणार. काय सांगाल? आज तुम्ही या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आपण राहता, पाण्याची काय समस्या आहे आणि कशा पद्धतीने पाणी येतं? आज इथे आम्ही सर्व भूमिपुत्र आहेत, इकडे स्थानिक आहेत. गेल्या 10-12 वर्षापासून आम्ही ह्या कंपनीचे सर्व जे काय प्रदूषण होतं आहे त्या पाण्याचे एवढे प्रदूषण झालेले आहे की ते आज आम्हाला कुठच्याही या MIDCचं पाणीचं गावामध्ये कुठचाच वापर नाही मिळाला. फक्त आम्हाला बोर विहिरीचं आम्ही पाणी खातो आणि त्याने आम्ही जगतोय. आज जर कुठे आम्ही पर्सनल बोर मारतो तर त्या बोरला असं पाणी येतं का केमिकलचं लाल पाणी निघतं. आणि जर त्या ह्या मागण्याची कंपनी जर तो रोजगार देईल तर मारुती इकडे जिवंत राहील तरच तो रोजगार करू शकतो. जर सर्व आरोग्याचं जर धोक्यात सर्व असलं, माणूस जगेल तरच रोजगार करू हे करतो. ग्रामस्थांशी संवाद जो आहे तो साधलेला आहे. त्यांनी या विराज कंपनीच्या विरोधात हा जो मोर्चा आणलेला आहे, त्या समस्या काय आहेत त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. आता या समस्यांवर कशा पद्धतीने प्रशासन कारवाई करता आहे हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. APS मराठीसाठी अमोल रायपुरे, पालघर.